नमस्कार मित्रांनो. शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तर राज्य सरकारने कृषी समृद्धी योजनेअंतर्गत 600 कोटीचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. या निधीतून सूक्ष्म सिंचन, कृषी यांत्रिकरण आणि मुख्यमंत्री कृषी अन्न प्रक्रिया योजना या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची प्रलंबित दायित्वे अदा केली जाणार आहेत. म्हणजेच या योजनांमध्ये अनुदानाची रक्कम प्रलंबित असलेल्या पात्र शेतकऱ्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. चला तर मग 600 कोटीपैकी कोणत्या योजनेसाठी किती निधी मंजूर झाला आहे आणि शेतकऱ्याच्या खात्यात पैसे कशा पद्धतीने जमा होतील, हे सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर राज्य मंत्रिमंडळाच्या 29 एप्रिल 2025 रोजी झालेल्या बैठकीत नवीन योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली. यानुसार 2025-26 ते 2029-30 या 5 वर्षासाठी दरवर्षी 5,000 कोटी म्हणजेच 2,900 कोटीची तरतूद करण्यात मान्यता देण्यात आली. यानंतर 9 मे 2025 रोजी कृषी समृद्धी योजना सुरू करण्यात आली. तसेच 22 जुलै 2025 रोजी या योजनेची अंमलबजावणीची कार्यपद्धती आणि मार्गदर्शन सूचना निश्चित करण्यात आली. सन 2026-27 या आर्थिक वर्षात कृषी समृद्धी योजनेच्या अंमलबजावणीसाठी 2,000 कोटीची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. याच उपलब्ध तरतुदीतून आता 600 कोटीचा निधी 3 योजनांमधील प्रलंबित दायित्वे अदा करण्यासाठी वापरण्यास शासन मंजुरी दिली आहे. तर 600 कोटीचे वाटप कसे करणार? सूक्ष्म सिंचन योजनेसाठी 160 कोटी, प्रति थेंब अधिक उत्पादन या सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी 160 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. 2 कृषी यांत्रिकरण योजना 420 कोटी. कृषी यांत्रिकरण योजनेतील प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी सर्वाधिक 420 कोटीचा निधी देण्यात आला आहे. तर तिसरा आहे मुख्यमंत्री कृषी अन्न प्रक्रिया योजना. यासाठी 20 कोटी. मुख्यमंत्री कृषी अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत प्रलंबित दायित्वांसाठी 20 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला. एकूण 600 कोटी. आता पैसे शेतकऱ्यांना कसे भेटणार? तर शासन निर्णयातील महत्त्वाची अट म्हणजे वितरित करण्यात आलेला निधी DBT म्हणजे थेट लाभ हस्तांतराच्या माध्यमातून पात्र लाभार्थी शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यात यावा. म्हणजेच या निधी वापर पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट लाभ देण्यासाठी केला जाणार आहे. शासनाने स्पष्ट केले आहे की हा निधी केवळ मंजूर प्रलंबित घटकांसाठी वापरायचा आहे. त्यासाठी संबंधित योजनेचे निर्धारित निकष पाळणे आवश्यक आहे. यामध्ये सूक्ष्म सिंचन, कृषी यांत्रिकरण आणि अन्न प्रक्रिया या घटकाचा समावेश आहे. शेतकऱ्यांसाठी मुख्य मुद्दा काय? तर कृषी समृद्धी योजनेतून 600 कोटीच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. यापैकी 160 कोटी सूक्ष्म सिंचन, 420 कोटी कृषी यांत्रिकरण आणि 20 कोटी मुख्यमंत्री कृषी अन्न प्रक्रिया योजना यासाठी वितरित होणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढेच. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.